अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदये। हरि ओम। श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अनेक प्रकारची आश्वासनं दिलीत। त्यातली काही प्रसिद्ध आपल्याला माहिती आहेत। तशी आश्वासनं ऑन बिहाफ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेली आहेत। अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। हे भगवानांचं आश्वासन आहे गीतेतलं ओरिजिनल, ज्याच्यातला योगक्षेमं वहाम्यहम् हा सोयीस्कर पार्ट LIC ने उचलला। आधीचं काय प्रिरिक्विजिट्स आपल्याला कधी माहितीच नाही। आपल्याला असं वाटतं योगक्षेमं वहाम्यहम्, तो वाहतो सगळ्यांचा योगक्षेम। कोणाचाही योगक्षेम व्हायला भगवंत असे खरे बांधील नाही आहेत। आधी अटी घालून ठेवल्या बऱ्याच त्यांनी। किंवा सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। असं 18व्या अध्यायामध्ये परत एकदा आश्वासन दिलं की सगळ्या गोष्टीचा तू त्याग कर। धर्मांचा याचा अर्थ सगळे नीती नियम जे काय तुला आयुष्यामध्ये फ्रेम केले ते सगळ्यांचा त्याग कर आणि मला एकट्याला शरण ये। सगळ्या पापांपासून मी तुला मुक्त करून टाकेन। अशी गीतेमध्ये दिलेली जी आश्वासनं आहेत, तसंच ज्ञानेश्वरीमध्ये काही स्वतंत्र आश्वासन आहेत। म्हणजे मूळ श्लोक जर पहिला गीतेचा तर त्या गीतेमध्ये काही आश्वासन दिलेलं नाही भगवंताने, पण त्याच्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी आश्वासन देऊन ठेवले, म्हणून मी ऑन बिहाफ म्हणलं। तसं हे 8व्या अध्यायामधलं एक आश्वासन ज्याचा आपण आज विचार करणार आहोत की ते ऋणवेळी पण देखोनी अंगी मी आपुलिया उत्तीर्णत्वा लागे भक्तांच्या तनुत्यागी परिचर्या करी देहवैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाच्या पांजिरा सुये तयाते। असं ते आश्वासन आहे। आपल्याला माहिती 8व्या अध्यायाचा एकंदरीत सूर काय आहे ते आपण गेल्या अनेक त्याच्यातले निवडक श्लोक कुठलाही श्लोक घेतला तरी मुख्य 8व्या अध्यायाचा आपण पंचलाईन म्हणू ती अशी आहे की कुठलाही योगी पुरुष योग साधनेमध्ये उन्नत होतो तेव्हा तो आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर जेव्हा उभं राहतो, ती साधना पोचते, तेव्हा काय अपेक्षित आहे भगवद्गीतेला, तर सगळी प्राणशक्ती जी आहे त्याची ती त्याला अशा प्रकारे फोकस करता आली पाहिजे की कुठल्याही क्षणी देहावसान झालं, देह जरी पडला तरी काही प्रॉब्लेम नाही। जे काही साधायचं ते साधलेलं आहे। असा प्रिपेअर्डनेस टू डेथ हा 8व्या अध्यायाचा विषय, प्रिपरेशन। आणि त्याच्यातले काही श्लोक आपण गेले काही रविवार बघतोय की कशा प्रकारे देह सोडतो। स्वामी महाराजांना असं म्हणायचं की यम कधी दारावर येऊन उभा राहिला
तर असलेलं उपकरण झटकून त्याच्याबरोबर जाता आलं पाहिजे. असं आयुष्य तुमचं आहे का? असं जर आपण स्वतःला एक तपासून पाहिलं की खरंच आत्ता आला, शक्यच नाही असं आपण जाणं मिळणं. खूप गोष्टी आपल्या लिस्टमध्ये अजून करायच्या राहिलेल्या आहेत. तर असं जाता येत नाही याचं कारण ऑब्वियस आहे. म्हणजे तत्वज्ञानामध्ये हा प्रश्न विचारला जातो की मूलतः तुम्हाला असं विचारलं की तुम्हाला असावंसं वाटतं का नसावंसं वाटतं. इफ युअर आस्क्ड, तुम्हाला काय चॉईस आहे तुमचा, की तुम्हाला असावंसं वाटतं का नसावंसं वाटतं. कोणी म्हणेल मला असावंसं वाटतं, नोबडी विल एव्हर से मला नसावंसं वाटतं. बरोबर ना? मला असायचं आहे. तर ही गोष्ट तर निश्चित आहे की तुमचं असणं जर देहाच्या अंगाने आहे तर ते टाइम बाउंड आहे. एक दिवस असं नक्की येणार आहे की देहाचं अस्तित्व संपणार आहे. देन व्हॉट आफ्टर दॅट? देहाचं अस्तित्व संपल्यावर माझं अस्तित्व संपतं की नाही असा प्रश्न तत्वज्ञान तुम्हाला विचारतं. आणि त्याचं उत्तरही तत्वज्ञान देतं की जे आपल्याला असं वाटतंय की माझं अस्तित्व देहाच्या पुरतंच आहे, तसं नाहीये. देह जरी पडला तरी हे आहे, पण हे टिकणारच आहे. आणि त्यामुळे ही जी मूळ ओढ आहे की मला असायला पाहिजे काय, ही ओढ ही अत्यंत नैसर्गिक ओढ आहे. आत्मतत्वाचीच ओढ आहे ती, कारण त्याचं स्वरूपच आहेच आहे असं आहे. आणि गीता हेच सांगते की हेच तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. 8व्या अध्यायाचा सगळा परामर्श इथेच आहे. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, असं गीतेचं वचन आधी येऊन गेलं की अशा ठिकाणी पोचायचंय परमधामाला की जिथे पोचल्यावर परत येणं नाही. आपण लगेच इमॅजिन करायला लागतो की ते परमधाम म्हणजे कसं असेल, असं तिथे गेल्यावर परत कुठे यायला लागत नाही, असं म्हणजे काय असेल. चिन्मयानंदांनी फार छान चांगलं सांगितलं की गीतेच्या शब्दात तुम्ही अडकू नका. परमधाम याचा अर्थ ते तत्व आहे, अस्तित्व रूपी जे तत्व आहे, चिद असं तत्व जे आहे, त्या तत्वाशी जर तुम्ही तदाकार झालात तर परत येणं नाही तुम्हाला. तेच परमधाम आहे. आणि म्हणून 8व्या अध्यायाचा रोख लक्षात घेतला की असं लक्ष येतं की हीच प्रॅक्टिस आयुष्यभर करायला पाहिजे आपल्याला. अंतकाळ साधायचा असेल, असं संतांच्या वाङ्मयात हा शब्द खूप वेळा येतो की तुला अंतकाळ मी साधवून देईन. तर अंतकाळ जर साधायचा असेल तर काय करायला पाहिजे. कारण गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये जो श्लोक आपण मागच्या वेळेला पाहिला की प्रयाणकाले मनसा चलेन, त्याच्या पुढचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये परत असं लक्ष येतं की गीता तुम्हाला सांगते की असा आपोआप साधणार नाहीये की काय हा शेवटच्या क्षणी तो प्राण इथे आणायचा आणि ओंकाराचं स्मरण करायचं. एकाक्षर जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या स्मरणामध्ये राहायचं की संपलं, की झालं, आपलं काम झालं, पुढचा जन्म नाही आपल्याला. तर गीता पुढच्या श्लोकामध्ये सांगते की तसं होत नाही. सिक्वेन्सनी सांगते पूर्ण, असं होत नाही, ते आपोआप होणार नाही. ते होण्यासाठी खूप गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत. आणि ते काय करायला पाहिजे तर त्याची सगळी सुरुवात मग लक्ष येतं की परत कर्मयोगाच्या अध्यायापासून ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचं रिपिटेशन 8व्या अध्यायामध्ये पुढच्या सगळ्या श्लोकांमध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये काही विशेष शब्द जे आलेले आहेत की तुम्हाला वीतराग व्हायला पाहिजे, नैष्ठिक ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे. असे शब्द, एक एक शब्द, जर महत्वाचे शब्द कुठले 8व्या अध्यायात कीवर्ड्स, की अंतकाळ साधला जावा असं वाटत असेल तर कुठल्या गोष्टीचं आयुष्यभर अनुष्ठान करायला पाहिजे, वीतरागी व्हायला पाहिजे असं बघितलं सांग. त्याला काही चॉईस नाहीये. वीतरागाचा अर्थ, राग याचा अर्थ मराठी राग असा नाही, संस्कृतमध्ये राग या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीविषयीचा आकर्षण असा आहे. हवं असणं किंवा एखादी गोष्ट नको असणं, दोन्ही गोष्टीला राग असं म्हणतात. तर अशा प्रकारचा हवं, मला हे हवंय किंवा मला ते नकोय, वैयक्तिक पातळीवर असणं हे तुमचं सुटलेलं असलं पाहिजे. त्यक्त राग असं म्हटलं नाही, वीतराग असं म्हटलंय.
सगळ्या इच्छा मी सोडून देईन, त्याला काय उपयोग नाही. इच्छा तुम्हाला सोडून गेल्या पाहिजेत, वितरागाचा अर्थ. इट शुड बी ड्रॉप्ड. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून नैष्टिक ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही करू शकता का, असं गीता सांगते. नैष्टिक ब्रह्मचर्य ही गोष्ट आपल्याकडे काही फार अशी आश्चर्य वाटत नाही आपल्याला. ब्रह्मचर्याचं पालन हे अनेक वेळा आपल्या कानावर पडलेला शब्द आहे. आणि हा प्रश्न निश्चित विचारला जातो की परमात्म प्राप्तीचा आणि नैष्टिक ब्रह्मचर्य पालनाचा काय संबंध आहे. ब्रह्मचर्य कशाला पालन करायला पाहिजे. ब्रह्मचर्याचा व्यापक अर्थ जो आहे तो ब्रह्मणी चरती असा आहे. म्हणजे ब्रह्मभावामध्ये जो आयुष्यभर जगतो त्याला ब्रह्मचर्य पालन असं म्हणतात. पण त्याचा शास्त्राप्रमाणे अर्थ घेतला तर बरोबर आहे. इट्स अ ॲब्स्टिनन्स, बेसिकली ॲब्स्टिनन्स फ्रॉम सेक्शुअल डिझायर, हाच त्याचा खरा अर्थ आहे. आणि हा अर्थ चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे की असं का भगवद्गीता कॅटेगोरिकली सांगते की नैष्टिक ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायला लागतं शेवटी. तर हे म्हणणं खूप सोपं आहे की हवं नको तुमचं संपलं पाहिजे, उपभोगात्मक वासनात्मक गोष्टी मनातनं संपल्या पाहिजे, त्याच्याशिवाय ते मन एकाग्र होतच नाही. तर अनेक प्रकारच्या ज्या इच्छा आहेत माणसाच्या मनामध्ये, त्याचं जर वर्गीकरण करायचं झालं तर काही इच्छा ज्या आहेत की ज्या त्याच्या अस्तित्वासाठीच गरजेच्या आहेत, त्याच्यावरचं एक्झिस्टन्सच अवलंबून आहे. म्हणजे जीवन इच्छा असं म्हणतात त्याला. शरीर धारणा त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. उदाहरणार्थ अन्न, पाणी, की जे तुम्ही एका काळानंतर जर थांबवलं खाणं तर शरीर टिकणार नाही, शरीर राहणारच नाही. हवा, प्राणशक्ती जी बाहेर नाही ती. मी कोणी असं म्हणलं की मी सगळ्या इच्छांचा त्याग करतो, श्वास घ्यायची इच्छा त्याचा पण त्याग करतो, शक्य नाही. असं अर्थ करताच येत नाही. आपलं शास्त्र असं सांगतं की त्याच्यामुळे ज्या गोष्टीच्या आधारावर शरीर आहे, चालता बोलता शरीर त्यागी ऐसा कोण आहे जगी. समर्थांनी प्रश्न विचारला की असं शक्यच नाहीये, त्या इच्छा सोडाव्या असं शास्त्रांनी पण सांगितलेलं नाहीये. पण वेन वी टॉक अबाउट नैष्टिक ब्रह्मचर्य की हा ॲब्स्टिनन्स कशासाठी आवश्यक सांगितला, याचं कारण असं आहे की स्त्रीचं पुरुषाविषयी आणि पुरुषाचं स्त्रीविषयी असलेलं आकर्षण हे मूलतः त्यांच्या अस्तित्वाकरता आवश्यक आहे का, तर अजिबात नाहीये, अजिबातच नाहीये. या गोष्टीमुळे मी संपणार आहे का, अजिबात संपणार नाही मी. पण मग हे कशासाठी आहे, तर समाजधारणेसाठी आहे. किंवा ज्याला शास्त्रामध्ये वंश सातत्य असं म्हटलंय की तुमच्यासारखा जीव रेप्लिका निसर्गाने परत निर्माण करण्याची योजना याच्यामध्ये केली. आणि त्याच्यामध्ये एक असं आपण म्हणून एका प्रकारचा इन्सेंटिव्ह ठेवलाय, प्रलोभन ठेवलंय. त्या गोष्टीचा आनंद नसता तर कदाचित माणसाने असं विचार केला कशाला मी हे करू ना, मला याचा काहीच उपयोग नाहीये. समाज गेला चुलीमध्ये, नाही निर्माण झाला नंतर मला काय फरक पडतोय. म्हणून इन्सेंटिव्ह ठेवलाय की नाही समाजधारणा झालीच पाहिजे, बरोबर ना. आणि म्हणून आपल्या सगळ्या हिंदू धर्मामध्ये याला विवाह संस्काराचं स्वरूप दिलं. गंमत कशी बघा, इतक्या प्रकारचे आपण सण समारंभ साजरे करतो, पण सगळ्यात जास्त एन्जॉयमेंट सध्या तर काय विचारलंच नको, इतकं टोक तसं गाठलं गेलेलं आहे इव्हेंट मॅनेजमेंटमुळे. तर कुठल्या याच्यामध्ये असते, तर ती विवाह या घटनेमध्ये असते. सगळा समाज एकत्र येऊन सगळ्यात जास्त आनंद कसला असतो ते त्याच्यामध्ये त्यांना असतो. एका प्रकारे ते रिफ्लेक्शन आहे, कारण ते समाज धारणेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टीचं प्रतीक आहे ना. तर त्यामुळे आपल्या शास्त्रांनी आपल्या ऋषीमुनी असा विचार केला की जी गोष्ट समाज धारणेसाठी आवश्यक आहे ती तेवढ्यापुरती तुम्हाला मर्यादित ठेवता येते का, तर तसं त्याचं उत्तर नाही असं आहे. त्याच्यातच माणूस वैयक्तिक आनंद शोधायचा प्रयत्न करतो आणि तो किती थराला शोधायचा प्रयत्न करतो. पाश्चात्य देशामध्ये पाहिलं तर
अविश्वसनीय आहे जे काही चाललेलं आहे ते, की ज्याचा सिग्निफिकन्स एवढाच आहे की तुमचं वंश सातत्य टिकून राहावं, बाकी काही नाही. आणि म्हणून ज्या लोकांनी हे नैष्ठिक ब्रह्मचर्य स्वीकारलं, त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला की असं लक्षात येतं की त्याच्याकडे एक खूप मोठा उदात्त असा ध्येयवाद होता. आध्यात्मिक ध्येयवादच एकदम पराकोटीचा आहे की नाही. मला जर भगवान सांगतायत की तुला सगळ्या इच्छा तुझ्या मनामधनं निघून गेल्या याचं प्रूफ द्यायचं असेल तर तू ब्रह्मचर्य स्वीकारून दाखव, ज्याची तुझ्या अस्तित्वाला काही गरज नाहीये. एकदा वंश सातत्य झालं, जे काय तुला बायोलॉजिकल तुझं काम करायचं तू केलं, आता ह्याच्या पुढे काय गरज आहे? काही गरज नाहीये, सोडून दाखव. हे तर सोडता आलं तर मी विश्वास ठेवेन की डेफिनेटली तू कुठल्याही गोष्टीचा त्याग करू शकतोस किंवा इच्छा तुझ्यामधनं निघून गेलेल्या आहेत. आणि म्हणून ती प्रिरिक्विजिट म्हणून ठेवली आपल्याकडे नैष्ठिक ब्रह्मचर्य. म्हणजे निदान तर्काच्या आधारे आपल्याला समजून तर घेता आलं पाहिजे की काय म्हणतायत नक्की. म्हणणं खूप सोपं आहे की अच्छा इच्छा, वासना, प्रेरणा, इच्छा सगळ्या सोडून गेल्या पाहिजेत, पण त्या सोडून गेल्या आहेत का खरंच हे प्रत्येकाने आपापल्या तपासून पाहायला लागतं. तर त्यामुळे 8व्या अध्यायामध्ये एक एक श्लोक घेऊन बसलं की असं लक्षात येतं की खूपच अटी घातलेल्या आहेत. आणि या अटींचं पालन करताना अनन्य भावानी जो मला अनुस्मर हा शब्द आलाय, जो माझं अनुस्मरण सतत माझं स्मरण करतो, तो त्या परम अवस्थेला प्राप्त होतो. आणि त्याच्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय की अशा प्रकारे जो आयुष्य जगतो तर त्या बाबतीत त्याचे ऋण माझ्यावर राहतात, असं ज्ञानेश्वर महाराजांनी आधीच्या ओव्यांमध्ये म्हटलंय. आणि त्या ऋणांपासून मुक्त होण्याकरता ते ऋणवहीपण देखुनी अंगी मी आपुल्या उत्तीर्णत्वा लागे. त्या ऋणांपासून उत्तीर्ण होण्याकरता म्हणजे मुक्त होण्याकरता भक्तांची तनुत्यागी परिचर्या करी. म्हणजे तनुत्याग म्हणजे शरीर सोडण्याची वेळ जेव्हा येते अशा भक्ताची, तेव्हा मी त्याची सेवा करतो. आणि काय सेवा करतो? सेवा म्हणजे आपल्याला असं वाटतं की तो येऊन बसणार अटेंडंट म्हणून ICU मध्ये की आलोय मी आता. नाही, सध्या आपल्याकडे ज्या प्रकारे माणसाला जावं लागतं आयुष्याच्या शेवटच्या फेजमधनं, ते इतकं विचित्र आहे. असं म्हणतात की द एंड फेज ऑफ लाईफ व्हॉट यू रिक्वायर इज ऍक्च्युअली मेडिटेशन, नॉट द मेडिकेशन. व्हॉट यू रिक्वायर आर मेडिटेटर्स, नॉट द मेडिकेटर्स. आणि वस्तुस्थिती अशी आहे की सगळेजण ज्या प्रकारे विशेषतः हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर ज्या प्रकारे माणसाला जावं लागतं, ज्या गोष्टींमधनं नळ्या घातलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारची यंत्र समोर दिसत आहेत. कधी तुम्हाला ICU मध्ये जायचा योग आला असेल तर पाहिलं असेल तर किती भयावह वातावरण असतं तिकडे. आणि बहुतांशी ठिकाणी आपल्या जवळच्या लोकांना यायलाच परवानगी नसते. ते आपल्याच हितासाठी असते, इन्फेक्शन वगैरे होऊ नये, बरोबर आहे. पण माणूस अत्यंत घाबरल्या अवस्थेमध्ये जेव्हा असतो, मी आहे की आता राहतोय का जातोय, अशा रॉकेटमधले, आम्ही रॉकेट म्हणतो, रॉकेटमध्ये बसलेला असताना जवळचं कोणीच भेटत नाहीये, अनोळखी लोक मास्क घालून घेऊन आपल्याशी काहीतरी बोलतायत, गंभीर चेहऱ्याने बघतायत. अशा वेळेला काय नक्की धारणा होत असेल चित्ताची? त्यामुळे भगवद्गीता ही तिथे आठवते की आता देह सोडायची वेळ आली, आता काय करणार आहेस तू नक्की, कुठल्या गोष्टीचं चिंतन करणार आहेस? कारण गीतेचा सिद्धांत आहे, ज्या गोष्टीचं शेवटी चिंतन होईल त्याप्रमाणे तुला गती मिळणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचा मेडिटेटिव्हनेस हा तेव्हा लागतो, पण तो आपोआप येणार नाहीये. तो आयुष्यभर जे काय केलंय त्याचं फलित शेवटी उत्पन्न होणार आहे. भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी, त्याची सेवा करतो. तर कशी सेवा करतो याचं त्यांनी पुढच्या ओवीमध्ये स्पष्टीकरण दिलंय की देह वैकल्याचा वारा, देहरूपी वैकल्य म्हणजे वस्त्र, की मी देहच आहे याचा वारा झणे लागेल या सुकुमारा. सुकुमाराचा अर्थ प्रत्येकजण काय तरुणपणीच सुकुमार असायला पाहिजे असं नाही. सुकुमाराचा अर्थ अंतःकरणाला उद्देश नाही. सुकुमार अंतःकरण ज्याचं आहे त्याला देहरूपी वैकल्याचा वारा त्या क्षणी लागेल अशा भीतीनी, म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेत याते.
ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत, त्यांची कल्पना आहे की तो आत्मबोधाचा पिंजराच मी घेऊन त्याच्या इथे येतो आणि तो पिंजरा त्याच्या भोवती मी ठेवतो, आत्मबोधाचा पिंजरा, की ज्या पिंजऱ्यामुळे त्याला तो देह वैकल्याचा वारा लागू नये आणि तो आत्मबोधामध्येच शांतपणे त्यांनी देह सोडून जावं. माझी जबाबदारी म्हणून मी करतो, असं भगवंताचं वचन ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांच्या वतीने आपल्याला दिलेलं आहे. पण हे कोणालाही करायला तो बांधील नाहीये. हे करण्यासाठी काय करायचं हे तुम्ही श्लोक क्रमांक 11 ते 16 खूप गोष्टी दिलेल्या आहेत. हे सगळं जो करेल त्याच्यासाठी मी असं करेन. एकंदरीत हा खूप मनोहारी प्रवास आहे, कारण योगामध्ये आपल्याकडे भक्तीला जी जोड दिली ना त्याच्यामुळे जो गोडवा उत्पन्न होतो. ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत असे आहेत की कधी कधी ते वाचताना विसरच पडतो की मूळ ज्ञानेश्वरी तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. आपण एखादी कादंबरी वाचतो की काय, पण माणूस इमॅजिनच करायला लागतो की पिंजरा काय मग सोन्याचा कसा असेल, पीव्हीडी कोटेड असेल का अजून काय रोज गोल्ड कोट असेल, कसा असेल. तुम्ही प्रत्येक दृष्टांतात एक इमॅजिनेशन आहे ज्ञानेश्वर महाराज. ते तत्वज्ञान त्यामुळे बाजूला राहतं आणि तुम्ही ते इमॅजिनेशन मध्ये जाता की हे काय म्हणतायत नक्की. पण सांगायचा हेतू स्वच्छ आहे की जर योगाच्या अंगाने गेलात तर थोडे कष्ट पडतात, कारण तुम्हाला शेवटपर्यंत असं वाटत राहतं की मला त्या ठिकाणी सगळी प्राणशक्ती वगैरे केंद्रित करायची आहे, नाही करायला की चुकलो. आपल्याकडे योग भ्रष्ट हा शब्द लगेच आलेला आहे पुढे, की त्या क्षणी समजा काही कारणाने त्याचं मन भरकटलं आणि तो भ्रष्ट झाला तर मग त्याची गती कशी असते हे पण भगवद्गीता डिस्क्राईब करते. त्याच्याऐवजी ज्ञानेश्वर महाराज सांगतात जर भक्तीच्या अंगाने योग केला असेल तर तुम्हाला त्याचं टेन्शनच नको, ते प्राणशक्तीवर ठेवायचं. मी बघून घेईन, मी पिंजरा निर्माण करेन आणि मीच तो देहभाव तुम्हाला लागून देणार नाही. हा खूप मोठा गोडवा ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्याच श्लोकांवर भाष्य करताना त्याच्यामध्ये निर्माण केलेला आहे. तर त्याच्यामुळे 8वा अध्याय ज्यांना जन्म आणि मृत्यू याचं चिंतन करायला मुळातनं आवडतं, त्यांच्या पिंड असतात प्रत्येक माणसांचे, काही लोकांना अजिबात आवडत नाही, पण ज्यांना मुळातच जन्म मृत्यूचं चिंतन हे आवडतं अशा लोकांना 8वा अध्याय म्हणजे असा सगळंच बसावं. एक एक श्लोक असे आहेत ते काय म्हणतायत ते. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायात सांगितलेलं आहे एका ठिकाणी की ज्ञानी माणसाचं लक्षण म्हणून की जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या 4 गोष्टींचं विस्मरण ज्याला कधी होत नाही तो ज्ञानी, असं एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे की सतत 4 गोष्टी त्या चिंतनात असतात की टाइम बाउंड आहे सगळं. आणि नॉट ओनली दॅट, हळूहळू आपण ज्या प्रवासाला म्हणजे वी आर फायटिंग लुझिंग वॉर असं म्हणतात की आपण शरीर टिकवण्याचा किती प्रयत्न केला तरी शेवटी हे बॅटल आपण हारणार आहोत हे प्रत्येकाला माहिती आहे. तर ह्याचं स्मरण राहतं का असा प्रश्न आहे. किती शरीर सुस्थितीत ठेवलं तरी शेवटी एक दिवस असा येणार आहे की तुम्ही हारणार आहात अगेन्स्ट सम मायक्रोब्स, अगेन्स्ट सम सेल्स ऑफ युअर्स विच विल बिकम कॅन्सरस, काहीतरी होणार आहे पण ते तुम्हाला हारणार आहे शेवटी. आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज अजून दुसरं सांगतात की तुम्हाला असं वाटतं की हा टाइम स्पॅन सिग्निफिकंट आहे पण तो तसा नाहीये. ह्याचे पण अनेक त्यांनी प्रकारे दाखले द्यायचा प्रयत्न केलाय की काळा नळाच्या तोंडी घातली लोणीयाची उंडी, माशी पाख पाखडी तवये सरे, असं एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय की अग्नीच्या मध्ये आपण लोणी घातलं तर ते विरघळायला किती वेळ लागतो, तेवढा वेळ लागणार आहे फक्त सगळं आयुष्य जायला. तुम्हाला असं वाटतं खूप स्पॅन आहे. माशी पाख पाखडी तवये सरे, तर ते एका ठिकाणी असं म्हणलंय की माशीचा जो पंखा आहे त्याचं जो ऑसिलेशन पाहिलं तर मिनिटाला साधारणपणे 100 वेळा ते ऑसिलेट होते. तर एवढं फक्त आयुष्य आहे तुमचं, तर असं फास्ट जाणार आहे. आता 50-60 वर्ष झाली असं आपल्याला असं वाटतं का खूप जगलो, असं वाटत नाही. आता सगळं आठवतंय, अजून बालवाडीतले दिवस मला स्पष्टपणे आठवत आहे. मेजॉरिटी झालंय, आता थोडंच राहिलंय, ते पण फार फास्ट जाणार आहे. त्यामुळे सावध व्हा. टाइम स्पॅनचा विचार पण भगवद्गीतेने खूप चांगला केलेला आहे. आपल्याकडे एकंदरीत शास्त्र
ज्यांना कुतूहल आहे हे याच्यात फार पडू नये खरं मॅथमॅटिक्समध्ये, पण टाइम स्पॅन किती लहान आहे माणसाच्या आयुष्याचा, कुतूहल म्हणून कोणाला जर त्याच्यात एकच आकडा तुम्ही जर लक्षात ठेवला तर त्याच्यातनं सगळ्या गोष्टी येतात. 432 हा एक आकडा लक्षात ठेवायचा, माहिती असेल गणना. 432 जर लक्षात ठेवलं त्याच्यावर 3 शून्य ऍड केली म्हणजे 4,32,000 होतात. तर 4,32,000 ही कलयुगाची वर्ष समजली जातात. कलयुग 4,32,000 वर्ष आहे. शास्त्रात काय सांगितलंय सांगतोय, मनानी नाही काही. कलयुगाच्या दुप्पट द्वापार युग आहे, म्हणजे 8,64,000 वर्ष. त्याच्या तिप्पट त्रेतायुग आहे, म्हणजे 12,96,000 वर्ष. आणि त्याच्यात चौपट सत्ययुग आहे, म्हणजे 17,28,000 वर्ष. आणि हे कलयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि सत्ययुग या सगळ्याची बेरीज केली तरी परत 432 हा आकडा येतो. फक्त 4 शून्य द्यायची वर. 4,32,000च्या ऐवजी 42 लाख जे काय पुढचं येतं ते. एवढी वर्ष हा एक युगाचा पिरियड झाला, कलयुगाच्या 10 पट बरोबर. आपलं शास्त्र असं सांगतं की हा ब्रह्मदेवाचा दिवस आहे आणि तेवढीच ब्रह्मदेवाची रात्र आहे. म्हणजे किती स्पॅन मोठा आहे बघा तुम्ही आपल्या आयुष्याच्या मनाने. नाही, अशा 1000 चौकड्या, अशा एक युग, अशा 1000 चौकड्या हा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. आणि तशीच एक ब्रह्मदेवाची रात्र आहे. काहीच्या काही आपण काही इमॅजिन करू शकत नाही. 10⁻² किती येतील काही सांगता येत नाही. एकदा स्वामींबरोबर डिस्कशन झालं, एक गमतीशीर एक भाग कॅल्क्युलेशनचा असा की तुम्ही, आपण साधारण 12 तासाचा दिवस आणि 12 तास रात्र असं मानतो. हा गुणाकार जर करून पाहिला की 12 तासामध्ये सेकंद किती याचं काढलं तर 12 गुणिले 60, आधी मिनिटं काढायची, गुणिले 60, हा पण आकडा 432 येतो. तिथे 432 वर 2 शून्य द्यायची फक्त. आणि मग स्वामी एकदा म्हणले होते की याच्यामध्ये परत आपण 4 प्रहर करून ठेवलेत. 3 तासाचा एक प्रहर. मग त्याला तुम्ही जर 4 भागलं तर ते 432 भागिले भाग म्हणजे 108 येतं. म्हणजे 108 हे कुठनं आलं याचं एक उत्तर ते आहे की 108 मण्यांच्या 100 माळा एका प्रहरामध्ये होतात. म्हणून तर 108ला खूप महत्व आहे. तर हे सगळं गमतीचा भाग म्हणून आपण सोडून देऊ, कारण ही वर्ष वगैरे जे काय आहे ती सगळे कल्पनेच्या पलीकडचंच आहे. त्यातल्या त्यात आपल्याला जर आपलं वाटतं, म्हणजे चांगदेवाचं उदाहरण की 1400 वर्ष जगला, याचा खूप ठिकाणी उल्लेख येतो की चांगदेवाने जी योग साधना केली होती त्यात असं म्हटलं जातं की सगळी प्राणशक्ती आज्ञाचक्रापासून सहस्रापर्यंत नेऊन ठेवायची क्षमता चांगदेवाने कमवली होती. की ती प्राणशक्ती तिथे गेली की देह आहे तसा स्टॅटिक राहतो. आणि दर 100 वर्षांनी यम न्यायला याचा पण प्राणशक्ती खेचू शकायचा नाही, कारण सहस्रारशी जेव्हा प्राणशक्ती जाते तेव्हा यमालाही काही करता येत नाही असे उल्लेख आहेत. आणि त्यामुळे त्याला पुढची डेट द्यायला लागायची, तो परत जायचा, परत 100 वर्षांनी यायचा, असं 14 वेळा झालं. तर मुख्य गोष्ट काय की आपल्या लक्षात घ्यायची, तर प्राणशक्ती जी एरवी आपल्या आयुष्यामध्ये अनेक वाटांनी धावत असते, ती एकाग्र करायची क्षमता आयुष्यामध्ये किती कमवलेली आहे, हा साधनेचा सगळ्यात मुख्य गाभा आहे. आणि ते अनन्यपणे करायला पाहिजे असं भगवद्गीता सांगते. अनन्य चेतस आणि अनुस्मर हे 2 शब्दावर खूप फार फोकस आहे की सतत तेच करायला पाहिजे. तुम्ही बाकी बाह्य आयुष्यात काही करत असला तरी एक तुमचं अवधान हे कायम तुमच्या प्राणशक्तीवर राहू शकतं का? तर राहत नाहीये हे त्याचं उत्तर आहे. मग राहत नसेल तर मग उपासना करायला पाहिजे. उपासनेमध्ये दुसरं काय, काहीच नाही. बाकी सगळं सोडून तो फोकस आपण ठेवायचा प्रयत्न करतो. आणि तो जेवढा ठेवायचा प्रयत्न आपण यशस्वी होत जातो तसं तसं हळू लक्ष येतं की नंतर तो संस्कार घेऊनच आपण व्यवहारामध्ये येतो आणि तो संस्कार टिकून राहतो. तुम्ही ठरवलं तरी, म्हणजे संतांची अवस्था आहे की ठरवलं तरी त्यांची जी अवधानाची क्षमता असते ती इकडे तिकडे जात नाही, तशीच राहते. देहभावावर यायला त्यांना त्रास होतो. म्हणजे काय तर हेच आहे की सतत चिदाकाशामध्ये चित्त चैतन्याशी एकवटलेलंच असतं.
आणि माणसाच्या आयुष्याचं हेच सगळ्यात महत्वाचं ध्येय, हे ठासून हे सगळे ग्रंथ सांगतात. बाकी दुसरं तिसरं काही नाही. दुसरं तिसरं केलं तर काय होईल, काय होणार काही नाही, परत रिपीट मिळेल तुम्हाला आयुष्य, बाकी दुसरं काय होणार नाही. आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये चक्राकार कल्पना आहे सगळ्या जीवनराटेची, सर्कल. म्हणजे आपण हिंदू असल्याचा अभिमान जरूर बाळगावा, पण तो का बाळगायचा हे कारण पण समजून घ्यायला पाहिजे. आपला एकच असा धर्म आहे की चक्राकार अस्तित्वाची कल्पना करतो. बाकी बघा तुम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये, मुसलमान धर्मामध्ये, त्यांच्याकडे माणूस मेला की काय करतात, पुरून टाकतात आणि तो पडलेला असतो तिथे, काय जजमेंट डे येईपर्यंत किंवा कयामत जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला तिकडे पडून राहावं लागतं. पण ते कयामाचा दिवस आला परत काय पुढे स्वर्गात जायचं आणि परत झोपूनच राहायचंय, वेगळं काहीच करायचं नाही. हिंदू धर्म त्याला ॲब्सोल्यूट सोल्युशन, असं काही होत नाही. माणूस गेल्यावर पंचमहाभूत त्याच्यात विलीन होतात आणि प्राणशक्ती जी आहे ती पुढच्या आयुष्यामध्ये संक्रमित होते. आणि हे जोपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं नाहीये की तुम्हीच वस्तुतः ती प्राणशक्ती आहात, तुम्हीच वस्तुतः चैतन्य आहात, तोपर्यंत पुढचा देह मिळतो आणि परत चक्र चालू होतं. कबीर साहेब जे सांगतात की तुम्हाला चक्रातनं मुक्त व्हायचं असेल तर एकच गोष्ट आहे की चक्राच्या सेंटरला जायला पाहिजे तुम्ही, कारण सेंटर कधी फिरत नाही. त्यामुळे जी गोष्ट कधी फिरत नाही, जी कायमच अचल आहे, जी नित्य आहे, त्या गोष्टीशी जोपर्यंत तुम्ही एकरूप होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे फिरणं आहे. या फिरण्याच्या बाबतीत भगवद्गीताने अनेक बाकीचे उल्लेख केलेले आहेत ज्याच्याविषयी संभ्रम असतात. विशेषतः देह कधी सोडावा, कधी सोडलं तरी चांगलं, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, काही काही उल्लेख आलेले आहेत, उत्तरायण, दक्षिणायन. त्या भीष्मांच्या कथेमुळे आपल्याला असं वाटतं की उत्तरायणाच देह ठेवायला लागतो, नाही तर काही चांगली गती मिळत नाही. तर याविषयी पण स्वामींनी छान विवेचन केलं होतं की असं काही नाहीये. उत्तरायण दक्षिणायन हे खरे तर खूप उपनिषदातले कन्सेप्ट आहेत. गीता ते फार वेगळ्या प्रकारे बघते. कारण उत्तरायणाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, साधारणपणे 21 डिसेंबर ते 21 जून हा जो काळ आहे, जेव्हा सूर्य उत्तरेकडे सरकायला लागतो, खगोलशास्त्राच्या भाषेमध्ये कर्क राशीतनं तो मकर राशीत जायला लागतो, तो काळ उत्तरायण आहे. आणि 21 जून ते परत 21 डिसेंबर दक्षिणायन, सूर्य दक्षिणेकडे जायला लागतो. आणि पूर्वीच्या शास्त्रामध्ये असं सांगितलंय की सगळे योगी पुरुष जे असतात ते उत्तरायणाची वाट बघतात. भीष्माचार्यांनी स्वतः बघितली वाट, ते शरपंजर असलेलं असताना. पण त्याच्यावर स्वामीजींनी फार एका ठिकाणी चांगलं म्हटलं की तुम्ही आत्ताच्या योगी पुरुषांबद्दल बघा. स्वामी विवेकानंद दक्षिणायनात गेले, रामकृष्ण परमहंस कितीतरी आहेत, तुकडोजी महाराज, दासगणू महाराज, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ, सगळ्यांनी दक्षिणायनात देह ठेवलेले आहेत. एवढं कशालाच, प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज समाधी कधी घेतली, दक्षिणायन. याचा अर्थ असा आहे की या गोष्टी ज्या आहेत त्या इंडिकेटिव्ह आहेत. दक्षिण आणि उत्तर याचा संबंध हा वस्तुतः आत्मस्थितीशी आहे. उत्तर ही दिशा कायमच आपल्याकडे प्रकाशाची दिशा मानलेली आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना, उत्तरोत्तर प्रगती हो, असं आपण दक्षिण शब्द वापरून म्हणत नाही की उत्तरोत्तर तुमचं वाढत जाओ. उत्तरोत्तर वाढत जाओ याचा संबंध अज्ञानातनं ज्ञानाकडे जाण्याशी, अंधारातनं प्रकाशाकडे जाण्याशी लावलेला आहे कायम. आणि त्यामुळे ती प्रगतीची दिशा आहे. आणि प्रगती याचा अर्थ ज्ञानमार्गाकडे जी काही वाटचाल आपण करतो आहे ती बरोबर चालली की नाही, एवढंच त्याचं इंडिकेशन आहे. हे जाता आता अशा करता सांगावं असं वाटलं की हे उत्तरायण दक्षिण याच्याबद्दल खूप लोकांचे प्रश्न असतात. तर आत्मतत्वाकडे ज्यांची वाटचाल चाललेली आहे, गीतेतही हे स्पष्ट केलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. बाकीचे काळाच्या दृष्टीने खूप गौण आहे सगळं. मुळात तो तत्वाला पोचला होता की नाही आयुष्यभर, आयुष्यभर त्यांनी साधना केली होती की नाही. जर त्यांनी केली असेल, कारण आधी एका ठिकाणी गीतेने म्हटलेलं आहे की ते तुम्हाला विशिष्ट पद्मासनामध्ये बसायला लागतं, उत्तर दिशेकडे तोंड करून. असे योगी पुरुष बसतात आणि मग देह सोडतात, तरच त्यांची चांगली गती होते. तर तसं काही नाहीये. आयुष्यभर काय केलं हे खूप महत्वाचं आहे. जायच्या वेळेला त्याचं शरीर बसलेल्या स्थितीत होतं का झोपलेलं होतं यांनी काही फरक पडत नाही. तर मनाचं आसन हे किती सिद्ध होतं या गोष्टीला गीता आणि ज्ञानेश्वरी दोन्ही खूप महत्व येतात. तर असं हा
8वा अध्याय आहे. अजूनही काही श्लोक याच्यातले उरलेले आहेत, पण याच्यातला मुख्य गाभा हा आपण समजून घ्यायला पाहिजे की जे काही केलेलं असतं ते शेवटी प्रकट होतं. प्रॉक्सी चालत नाही. आणि त्याच्यामुळे जे काही करायचं ते काय करायचं हे भगवद्गीता पहिल्यापासून सांगते. त्यात अजूनही काही बदल नाही. तेच परत त्यांनी रिवाइज केलेलं आहे की सगळ्या इंद्रियांवर तुम्हाला ताबा मिळवायला पाहिजे, कारण मन हे इंद्रियांच्या मार्फतच सगळीकडे बाहेर धावतंय. तर इंद्रिय आवृत्त करायला पाहिजे, तर मन ताब्यात येईल. आणि मन एकदा ताब्यात आलं तरच मग त्याच्या पलीकडे जाऊन बुद्धीच्या पलीकडे जाऊन बुद्धीला अधिष्ठान असणारं चैतन्य, प्राणशक्ती याच्यापर्यंत तुम्हाला पोचता येईल. तर असं सगळं आवृत्त करून आयुष्य जगणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कुठेही भगवद्गीता आयुष्याचा आनंद घेऊ नये असं म्हणत नाही. ज्ञानेश्वरी पण असं म्हणत नाही. तर काय सांगतात, एकच सांगतात की जे काही तुम्ही उपभोगताय त्याला नश्वरतेचा शाप आहे हे फक्त विसरू नका. की मला असं वाटतं ह्याच्यातनं खूप आनंद मिळणार आहे, पण ते किती काळ टिकणार आहे बाबा हे तू बघ. आणि जर तो टिकणारा आनंद नसेल तर जर टिकणारा आनंद कशात नाही मिळेल याचा शोध घ्यायला लाग. एवढंच त्यांचं म्हणणं आहे, बाकी काही म्हणणं नाही. कारण ते जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही की जे काही मी मिळवतोय ते ज्या मार्गाने मिळवतोय तो टिकणारा मार्ग आहे की नाही, तोपर्यंत खरा शोध चालू होऊ शकत नाही. त्याच्याकरता हे सगळे शास्त्र आहे. सगळे सद्गुरू संत आपल्याला हेच सांगतात की टिकणाऱ्या आनंदाचा शोध घ्यायला पाहिजे, की जो मूळ स्रोत आहे खरं तर तो कशावर अवलंबून नाहीये. तो एकदा सापडला की मग काही प्रॉब्लेम नाही. मग आयुष्यामध्ये काही मिळालं नाही मिळालं तरी फरक पडत नाही. याच्याकरता हे शास्त्र याचा थोडासा अभ्यास करायला पाहिजे. कारण शास्त्राच्या अभ्यासामुळे धारणा तयार होतात आणि धारणा तयार झाल्याशिवाय कुठली साधना संभवत नाही बेसिकली. आणि म्हणून बुद्धीचा आनंद आपल्याकडे नेहमी हा वरचा आनंद समजला जातो की इंद्रियांच्या आनंदापेक्षा मनाचा आनंद वर, मनाच्या पेक्षा बुद्धीचा बौद्धिक आनंद असतं वर. म्हणून माणसाला ही खूप मोठी देणगी आहे. प्राण्यांना बौद्धिक आनंद हा प्रकार नसतो. इंद्रियांच्या मार्फत जे काही त्यांचे गरजा असतात त्या पूर्ण झाल्या की दे आर हॅपी. माणसाचं असं नाहीये की इंद्रिय त्याची तृप्त जरी झाली तरी इनफॅक्ट तेव्हा त्याच्यानंतरच पुढच्या सगळ्या गोष्टी चालू होतात. बुद्धीचा प्रांत चालू होतो. आणि म्हणून ती बुद्धी एंगेज कशी ठेवायची याचं हे शास्त्र आहे सगळं. जरूर अभ्यास करूया आपण हळूहळू. 8वा अध्याय आता काही थोडाच राहिलाय. त्यातल्या कुठल्या ओव्या घ्यायच्या ठरवू आपण. आणि त्याच्यानंतर राजविद्या राजगुह्य योग म्हणजे 9वा अध्याय आपण लवकरच चालू करू. हरिओम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. 15-20 मिनिट आपण